जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्रराज आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. किरण जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश. उल्हासनगर. मुंबई उल्हासनगर येथील लोकप्रिय नेते ॲडव्होकेट किरण जाधव यांनी 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील दादर येथील रिपब्लिकन सेनेच्या मुख्य कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह उल्हासनगर आणि आसपासच्या शहरांमध्ये जाधव यांचे काम खूप मोठे आहे. त्यांनी अनेक गरजूंना आणि महिलांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे, ज्यामुळे ते ठाणे जिल्ह्यात लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत आनंदराज आंबेडकर यांनी त्यांना ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली आहे. याचवेळी कल्याणपूर्व येथील वंचित बहुजन आघाडीच्या माजी अध्यक्षा मायाताई कांबळे यांनीही आपल्या महिला कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. त्यांना ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या जाहीर प्रवेश सोहळ्यात आनंदराज आंबेडकर यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश नेते प्राध्यापक सुनील वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष ॲड. महेंद्र निकम, ठाणे जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाधव यांनी या नवीन जबाबदारीबद्दल आनंदराज आंबेडकर आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर यांचे आभार मानले. ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांची रिपब्लिकन सेनेच्या ठाणे जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. या नियुक्तीनंतर चेंबूर मुंबईतील श्रमजीवी नगर पोस्टल कॉलनी येथील नागरिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाधव यांचा सत्कार केला. या सत्कारादरम्यान जाधव यांना शाल आणि अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी भेट म्हणून देण्यात आली. आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना यांच्यातर्फे सरसेनानी आमचे आवडते लाडके नेते आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या हस्ते माझा आज ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या पदावरती नियुक्ती झाली. त्यांचा मी स्वतःचा आभार मानतो. आज मी तरुणांना एवढेच संदेश देऊ इच्छितो की तरुणाई आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये सर्वात जास्त पक्ष प्रवेश करावा व जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करून रिपब्लिकन सेने या पक्षाचं नाव उंचावर गाठावे. हेच मी तुम्हाला मनापासून धन्यवाद. आज सरसेनानी आदरणीय आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या हस्ते आज आम्हाला जो पद दिलेला आहे ठाणे जिल्हा प्रभारी, नक्कीच या पदाला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मी रिपब्लिकन सेनेची बांधणी करून देईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आमच्या रिपब्लिकन सेनेमधून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील या प्रयत्नात मी राहणार आहे. एवढं बोलते. जय भीम, जय शिवराय. सेनेमध्ये आज प्रवेश झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय संदेश देता? रिपब्लिकन सेनेमध्ये आजच नाही तर दर दिवशी प्रवेश प्रचंड मोठ्या संख्येने होत आहेत. हजारो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या वेगळ्या विभागातून येत आहेत आणि ते प्रवेश घेत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रभर एक रिपब्लिकन सेनेची लाट आल्यासारखं झालेलं आहे. आंबेडकर समाजाचा कार्यकर्ता आज आपल्याला कुठेतरी सत्तेमध्ये जायला मिळणार अशा पद्धतीची त्याला खात्री पटलेली आहे आणि त्यामुळं तो अत्यंत आनंदित झालेला आहे आणि समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे की आपला समाज कधीतरी आज सत्तेमध्ये जाईल ही आशा आणि या आशेमुळं समाज सुद्धा ह्या कार्यकर्त्यांच्या मागे मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत आहे. मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळ एकत्र म्हणायचे होते तर आज आंबेडकरी चळवळ या आमच्या या नवीन घेतलेल्या एकंदरीत धोरणामुळं आंबेडकरी चळवळ एकत्र येते, आंबेडकरी कार्यकर्ता एकत्र येतोय आणि याचा परिणाम आपल्याला येत्या इलेक्शन मध्ये आपल्याला नक्की दिसल्याशिवाय राहणार नाही.